ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं एक विधान गेल्या काही दिवसांपासून चांगलं चर्चेत येत आहे. आंतरजातीय विवाहाच्या संदर्भातलं त्यांनी केलेल्या त्या विधानामुळे महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सध्या चांगलाच गदारोळ माजलेला पाहायला मिळतो. लक्ष्मण हाके यांनी बीडच्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात एक विधान केलं. आता मराठे हे ओबीसी मध्ये आलेले आहेत. आता तुम्ही शहाण्णोकळी राहिलेले नाही आहात, तुम्ही मागास झालेले आहात. मनोज जरांगे पाटील आणि त्यांना मला सांगायचंय, त्यांना खुलं चॅलेंज मी देतोय की आम्ही 11 ओबीसीतली क्वालिफाईड पोरं देतो. त्यांना तुम्ही पोरी द्या आणि त्यांचं लग्न लावून घ्या. जर आपण आता एक आहोत तर लग्न लावायला तुम्हाला हरकत कसली? त्या एका विधानानंतर महाराष्ट्रात सध्या वातावरण जे आहे ते पुन्हा एकदा पेटलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलेल्या त्या विधानामुळे इतका वादंग का निर्माण होतोय? आंतरजातीय विवाह आणि त्या संदर्भात असलेल्या भूमिका आतापर्यंत बघितल्यानंतर सुद्धा हाकेंना विरोध का होतोय? काय आहे मराठा समाजाची आणि मनोज जरांगेंची या संदर्भातली भूमिका पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत आणि तुम्ही पाहताय न्यूज टापू. सर्वात आधी आपल्याला पाहायचं आहे की लक्ष्मण हाके यांनी केलेलं विधान काय होतं. बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा झाला आणि त्या संदर्भात मराठा GR ओबीसी ह्या सगळ्या संदर्भात बोलत असतानाच प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी एक विधान केलं. त्या विधानात त्यांचं म्हणणं होतं की आता मराठा समाज हा शहाण्णोकळी राहिलेला नाही आहे, ते आता मागास झालेले आहेत. जर तुम्ही ओबीसी मध्ये आला असाल तर आता हा जो काय जातभेद आहे तो सगळा संपवा. ओबीसी मधली 11 क्वालिफाईड मुलं आम्ही तुम्हाला देतो, त्यांना तुम्ही 11 मुली द्या तुमच्या समाजातल्या आणि त्यांचं लग्न लावून द्या. हे त्यांनी विधान केलं आणि त्यानंतर सगळं वादंग निर्माण झालं. मनोज जरांगे पाटलांची सुद्धा त्याच्यावरची प्रतिक्रिया आलेली आणि सांगितले की त्यांची भूमिका या संदर्भातली असो की ती लेक धनगराची असो किंवा मराठ्याची असो, आम्ही कुठल्याही लढ्यामध्ये आमच्या आया बहिणींना मध्ये आणत नाही. त्यांनी तिथे मध्ये आया बहिणींना आणलेलं आहे आणि त्यांची पायली आता भरलेली आहे. एक प्रकारे जातीत भेद निर्माण करण्याचं काम जे आहे ते लक्ष्मण हाके करतात. लक्ष्मण हाके यांना कोणीच मोजत नाही, ते ओबीसींचे नेते नाही आहेत. ते फक्त आणि फक्त मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावून देण्याचा प्रयत्न करतायत आणि ते हे सर्व प्रकरण फक्त आणि फक्त परळीच्या लाभार्थी टोळीचं ऐकून करत असल्याचा आरोप जो आहे तो मनोज जरांगे पाटलांनी केलाय. या सर्व प्रकरणावर जेव्हा वादंग निर्माण झालं तेव्हा लक्ष्मण हाकेंची एक फेसबुक पोस्ट पुन्हा चर्चेत आली, ज्यामध्ये त्यांनी 3 तासापूर्वीची पोस्ट, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की आंतरजातीय विवाहाचा प्रस्ताव मांडला तर शिव्यांची लाखोली वाहिली जाते. शाहूंचे वारसदार व्हायला तुम्हाला 100 जन्म घ्यावे लागतील. शाहूंनी त्यांच्या भगिनींचा विवाह होळकरांच्या घरात लावून दिला होता. 100 वर्षांपूर्वी तो विचार होता. आज तसा विचार मांडला तरी मारून टाकण्याची धमकी दिली जाते. धन्य ते महात्मा फुले, शाहू, राजे बाबासाहेब आंबेडकर. जातीयवादाचा नाग हा फक्त बिळातून बाहेर काढण्यासाठी मी हे वक्तव्य केलं होतं. त्यांचा पुरोगामी म्हणून घेत बहुजन बांधवांचं शोषण करणारा काळाकुट्ट चेहरा महाराष्ट्रासमोर मांडायचा होता, उघडा पाडायचा होता, दाखवायचा होता. मागासलेपण म्हणजे ओबीसी मागून मिळत नसते तर ते जन्माने येते. त्या मागास जातीत जन्म झाल्याने आमच्या पिढ्यांनी शेकडो वर्ष सामाजिक भेदभाव सहन केलाय. आमची माणसं खोट्या जात वर्चस्व भावनेसाठी चिणून मारली आहे. निती नागे, खैरलांची, माऊली सोट सारखी शेकडो बळी जात वर्चस्वासाठी घेतले गेले. तुम्हाला सामाजिक दृष्ट्या ओबीसी व्हायचे आहे ना, तर मग सामाजिक मागासलांचे हर्डल्स पार करावे लागतील. शिव्या देऊन, मारण्याची धमकी देऊन कसे बरे चालेल? लक्ष्मण हाके. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र शासन 50,000 बक्षीस देते. शाहू महाराजांनी संस्थानात 100 आंतरजातीय विवाह लावून दिले आहेत. अशी लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया आहे जो वादंग निर्माण झाला त्याबद्दल. आता लक्ष्मण हाकेंवर टीका का केली जाते? ही झाली लक्ष्मण हाकेंची बाजू, जी त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मांडलेली आहे. आता त्यांच्यावर टीका होण्याचं सगळ्यात पहिलं मुख्य कारण होतं त्यांचा बोलण्याचा आवेग आणि आवेश. ज्यावेळी सभेत ते बोलत होते त्यावेळी त्यांचा रोख हा आंतरजातीय विवाहाला मान्यता मिळावी किंवा आंतरजातीय विवाह करण्यात यावे असा नव्हता. तर आम्ही मुलं देतो, तुम्ही तुमच्या पोरी द्या, अशा पद्धतीने एका समाजाला हिणवण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचं विधान केल्याचा आरोप सध्या त्यांच्यावर होतोय. दुसरा प्रश्न हाही विचारला जातो की ओबीसी मध्ये एकूण 300-350 जाती आहेत.
कुठल्या जातींमध्ये रोटीबेटीचा व्यवहार केला जातो? कधी तुमच्या समाजानं त्या गोष्टीला तुम्ही मान्यता दिली आहे का? तुम्ही स्वतः याची मान्यता करतात का? ज्या शाहू महाराजांचं नाव तुम्ही घेतायत, त्या शाहू महाराजांनी त्यांच्या मावस बहिणींचं लग्न जे आहे होळकरांच्या घरात दिलं होतं. तसं तुम्ही जेव्हा एखादी जात म्हणून घेता, तेव्हा तुमच्यापेक्षा खाली असलेल्या त्या जातीसोबत तुम्ही कधी आंतरजाती विवाहाला कधी प्राधान्य दिलंय का? तुम्हाला जी काही भूमिका घ्यायची ती आंतरजाती विवाहासाठी नाही. तुम्हाला कुठल्यातरी समाजाला खाली दाखवायचंय, मागास दाखवायचंय, त्या जातीला उपरोध करायचा, विरोध करायचा आहे, म्हणून तुम्ही त्या पद्धतीची भूमिका घेतायत, असा आरोप लक्ष्मण हाकेंवर केला जातोय. लग्न ही फार वैयक्तिक बाब आहे. मुलगा आणि मुलगी हे ठरवतील आपल्याला कुठल्या जातीत, कुठल्या धर्मात, कोणासोबत लग्न करायचंय. परंतु आता त्या वैयक्तिक बाबीला चव्हाट्यावर आणून एक प्रकारे जातीयतेची बीजं रोवण्याचं काम सध्या महाराष्ट्रात चालू असल्याचं पाहायला मिळतंय. आता अगदी काही दिवसांपूर्वी सुद्धा ज्या लक्ष्मण हाके ज्या गोष्टीबद्दल होत आहेत, त्याच नांदेडमधली घटना आपण पाहिली असेल किंवा यापूर्वी पण अनेक अशा घटना आपण पाहिलेल्या आहेत, की ज्यामध्ये केवळ दुसऱ्या जातीत लग्न केलं म्हणून या उच्चवर्णीय जाती नाही, तर मागासले असलेल्या जातीमध्ये, ओबीसी असलेल्या जातींमध्ये सुद्धा आपापसात वाद पाहायला मिळतात. तिथे जीव घेण्यापर्यंत मजल जी आहे ती होते. जाती अंताची लढाई लढायची असेल तर आंतरजातीय विवाह हा सर्वोत्तम पर्याय आहेच. आंतरजातीय विवाह तुम्ही केलेच पाहिजे. परंतु ते करत असताना एखाद्या समाजाला फक्त हिणवण्यासाठी म्हणून जर अशी भूमिका घेत असाल, तर तेव्हा लोक तुमच्यावर टीका करतीलच. म्हणून हाकेंना असं आव्हान केलं जातंय, तुम्ही मराठ्यांचं सोडा, आधी ओबीसींचं बघा. सुरुवात जातीअंताची लढाई स्वतःपासून सुरू करा. बरोबर ती जात संपलेली असेल, असंच आवाहन सध्या लक्ष्मण हाके यांना करण्यात येतंय. या संपूर्ण प्रकरणावर, आंतरजाती विवाहावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि न्यूज टापूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.